नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर MMRDA म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याकडून जे आहेत तर ते नवीन फुल टाइम सरकारी नोकरीची जाहिरात जी आहे तर ती आलेली. याच्यामध्ये कोणती पदं भरली जाणार आहे, त्यांच्यासाठी पात्रता काय लागणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा पद्धती, सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, त्यांच्याकडून आलेली ही जाहिरात या वेबसाईटवर जर गेले बघा, MMRD महाराष्ट्र.gov म्हणजे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं बघा ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, व्हेरियस पोस्ट. आता ही संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट मी तुमच्यासाठी जे आहे तर ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही देखील या MMRDचा फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी दोन महत्त्वाच्या बॅच आहेत. जर तुमची सिव्हिल झालेली असेल तर तुमच्यासाठी सिव्हिल जेईची जे आहे तर ते आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा फॉर्मॅटमध्ये बॅच अवेलेबल आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातले तुम्हाला टॉप फॅकल्टी टेक्निकल तुमचं नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी परिपूर्ण पद्धतीने कव्हर करतील. त्याच्यानंतर जर तुम्ही इलेक्ट्रिकल केली असेल इंजिनिअरिंग तर त्याच्यासाठी पण जे आहे तर ते काही ठिकाणी जे आहेत तर ते वॅकन्सी आहेत, त्याच्यासाठी पण तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपला इलेक्ट्रिकल साठीचा इंटिग्रेटेड ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल असे दोन्ही भाग जे आहेत तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे दोन्हीपैकी ज्याला एलिजिबल असाल तर ते तुम्ही जॉईन करू शकतात. आपण जाहिरातीवर येऊया. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे महाराष्ट्र शासनाचीच एक बॉडी आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे नुकतीच ही जाहिरात जी आहे तर ते आलेली. बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पद भरती 2026. बघा, याच्यामध्ये गट ब आणि गट क या तिन्ही संवर्गातील पदाची जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली. आता कोणत्या कोणत्या पदांसाठी जाहिरात आलेली तर इथं आपल्याला दिसतं. सगळ्यात आधी बघा, सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियर श्रेणी 1 स्थापत्य S20 ची श्रेणी, डायरेक्ट S20 ची 56,100 1,77,500 7 जागा म्हणजे डायरेक्ट तुम्ही डेप्युटी कलेक्टर लेवलची एवढी सॅलरी जी आहे तर ते तुम्ही इथे घेतात. त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता रेल पथ S20 एकच जागा इथं. पुढे सहाय्यक अभियंता श्रेणी संकेत व दूरसंचार 1 जागा आहे. पुढे उपनियोजक याच्या चांगल्या जागा आहे 4 नंबरचं, याच्या 29 जागा, याची पण S20 म्हणजे हे सगळ्यात हायस्ट पेमेंट असतं मित्रांनो महाराष्ट्र शासनामध्ये. याच्यावरती पेमेंटचं स्लॅब नाही आहे, म्हणजे पेमेंट नंतर वाढतं पण सुरुवातीला एंट्री जे आहे ना, म्हणजे कुठलाही जॉब महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिला तर याच्यावरती एंट्री नाही भेटत. म्हणजे हा परीक्षेतून तुम्हाला हाच जॉब मिळतो, नंतर तुम्ही S22 वगैरे वाढतात पण एंट्री लेवलला हाच जॉब आहे. डेप्युटी कलेक्टरला पण हेच पेमेंट आहे. पुढचं सहाय्यक भूमी आणि मिळकत व्यवस्थापक किती जागा आहेत? 4 जागा आहेत. सगळ्यात जास्त जागा बघा या असिस्टंट इंजिनियर श्रेणी 2 किंवा जेई सिव्हिल यांच्या जागा आहेत. S14 S15 आणि S14. आता S14 S15 काय सांगतो मी पुढं. 82 जागा आहेत. 82 चांगली संधी सिव्हिल वाल्यांसाठी, तर चांगली संधी 82 जागा आहेत, ते पण मुंबई सारख्या रिजन मध्ये. पुढे रेल पथ साठी 4 जागा. विद्युत इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी बघा, इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी 16 जागा इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर संकेत व दूरसंचार 2 जागा. सहाय्यक समाज विकास अधिकारी 7 जागा आहेत त्याच्या. सहाय्यक विधी अधिकारी 4 जागा आहेत. उद्यान विद्या सहाय्यक 2 जागा आहेत. उपलेखापाल 33 जागा आहेत. लघु टंकलेखक 10 जागा आहेत. भूमापक बघा, हे भूमापकच्या चांगल्या जागा आहे, म्हणजे सर्वेक्षण वगैरे सर्वेअरचा ज्यांचा कोर्स झालेला असतो ना ITI वगैरे वाल्यांचा, त्यांना इथं चांगली संधी 31 जागा आहे. अशा टोटल 235 जागा असणार आहेत. किती? 235 जागा. सगळ्या जर तुम्ही पाहिलं या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. अर्ज हे 18 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे आणि 20 मार्च पर्यंत तुमचे अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत इथं. ओके, 18 ते 20 मध्ये तुमचे अर्ज चालणार आहेत. आता इथं प्रत्येक पदासाठी पात्रता दिलेली बघा, इथं 7 जागा आहेत. श्रेणी 1च्या सिव्हिलच्या, तर याची पात्रता जर तुम्ही पाहिली तर डिग्री, आपल्याला माहिती आहे डिग्री लागेलच. सोबत 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. 5 वर्षाचा अनुभव आणि अनुभवाची इथे लिमिट दिलेली, कसं कोणता अनुभव पाहिजे, काय काय कामं केलेले पाहिजे, पण जनरली 5 वर्षाचा अनुभव आणि डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे पाहिजे तर तुम्ही या साठी फॉर्म भरू शकतात. पुढे रेल पथ याच्यासाठी काय सांगितलेले, याच्यासाठी पण सिव्हिल इंजिनिअरिंग आहे मित्रांनो, सिव्हिल आहे. टोटल 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, म्हणजे सिव्हिल वाल्यांसाठी खूप मोठी संधी इथं. बघा, आज सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत व दूरसंचार, इथं काय पाहिजे, डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC ब्रांच साठी इथं संधी आहे. टोटल एक्सपिरियन्स 5 वर्षाचा आहे. किती? 5 वर्षाचा अनुभव पाहायला मिळतो. उपनियोजक
उपनियोजक जर पाहिलं, वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्चरची पदवी पाहिजे किंवा सिव्हिल इंजिनियर पाहिजे किंवा नियोजन यांच्यामधील पदवी पाहिजे आणि नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी या पुढचं याचा डिप्लोमा जो आहे तर तो कंप्लीट पाहिजे. सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक याची जर तुम्ही पात्रता पाहिली, ती काय पाहिजे, पदवी पाहिजे. विधी शाखेची अथवा व्यवस्थापन मिळकत व्यवस्थापना शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा तुमचा असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला भूमी आणि मिळकत या कामकाजामधील 5 वर्षाचा अनुभव पण लागेल. म्हणजे इथं अनुभव सांगितलेला आहे. इथं कुठलीच अशी पोस्ट त्यांनी जवळपास ठेवलेली नाही की ज्याला अनुभव नाही आहे. पुढे सगळ्यात जास्त जागा वाली आहे बघा, ही सिव्हिल वाल्यांसाठी जागा. ज्यांचा डिग्री झाली असेल त्यांना S15 भेटेल आणि त्यांना भेटेल असिस्टंट इंजिनियर. आणि ज्यांचं डिप्लोमा झाला असेल त्यांना हीच पोस्ट मिळेल, परंतु कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यांना जेही भेटेल आणि यांच्या नाव पुढे ए लागेल. पगार यांना S14चा भेटेल, डिग्रीवाल्यांना S15चा पगार भेटेल आणि एकूण जागा असणार आहेत 82. म्हणजे चांगल्या जागा आहेत सिव्हिल वाल्यांसाठी. या पुढे मी जर खाली गेलो, काय सांगितलेलं आहे, डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधला, ठीक आहे. परंतु जर आपण इथं पाहिलं बघा, अपॉइंटमेंट शॅल बी मेड ऑफ सुटेबल कॅन्डिडेट बिलो, प्रॅक्टिकल 2 year एक्सपिरियन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड टू फील्ड विल बी प्रिफर्ड. म्हणजे अनुभव असेल तर त्याला आम्ही प्राधान्य देऊ. इथं आवश्यक हा शब्द आलेला नाही, इथं हा शब्द आलेला आहे प्राधान्य. प्राधान्य जिथं प्राधान्य असतो म्हणजे काय असतं की 2 कॅन्डिडेट असतील तर त्यावेळी किंवा ते त्यांच्या पद्धतीने ठरवतात. पण नेसेसरी नाही आहे की तुम्हाला अनुभव पाहिजे, पण फॉर्म भरताना आपल्याला डायरेक्ट कळून जाईल की अनुभव लागतो का नाही लागतो. त्याच्यानंतर रेलपथ हे पुढचं 4 जागा आहेत. याला पण प्रिफर्ड सांगितलेलं. प्रिफर्ड म्हणजे काय असला पाहिजे सिव्हिल वाल्यांसाठी. पुढे इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी अनुभव सांगितले का पाहूया. इथं काय म्हटले, 2 year एक्सपिरियन्स प्रिफर्ड. पुढे डिग्री किंवा डिप्लोमा दोन्ही एलिजिबल आहे. दोन्ही एलिजिबल आहे, डिग्री डिप्लोमा इलेक्ट्रिकल साठी चांगली गोष्ट आहे ती. पुढे संकेत व दूरसंचार ENTC वाल्यांसाठी इथं त्यांनी काय म्हटले, प्रिफर्ड म्हटले. पुढे हे एक पोस्ट आहे नॉन टेक्निकलची, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी, समाज विकास अधिकारी. S15ची वेतन श्रेणी 7च जागा आहेत. परंतु याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर MSW ची पदवी पाहिजे, MSW ची ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे, सोबत तुमचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, झोपडपट्टी वगैरे या ठिकाणी काम करण्याचा तुमचा अनुभव पाहिजे. सहाय्यक विधी अधिकारी 4 जागा आहेत लॉ वाल्यांसाठी. या जागा ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात. उद्यान विद्या सहाय्यक S15 2 जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्या, वनस्पती आणि सोबत 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. म्हणजे जवळपास सगळ्याच पदांसाठी त्यांनी 5 वर्षाची अनुभवाची अट इथं लावून दिलेली आहे. ओके, हे भूमापक बघा, हे भूमापक 31 जागा. ITI वाल्यांसाठी चांगली संधी. बघा इथं काय सांगितलेलं आहे, तुमचा ITI झालेला पाहिजे सर्वेक्षक. म्हणजे सर्वेअरचा जर तुमचा ITI असेल तर तुम्ही याला फॉर्म नक्की भरू शकतात. सोबत 2 वर्षाचा अनुभव. आता सर्वेअर वाले जे उमेदवार असतात त्यांचा शक्यतो 2 वर्षाचा अनुभव होऊन जातो, तो काही इश्यू येत नाही. ओके, पुढे ही कोणती पोस्ट आहे, संगणक तंत्रज्ञ. बघा संगणक तंत्रज्ञ त्यांनी काय सांगितलं, कम्प्युटर हार्डवेअर अँड कम्प्युटर नेटवर्किंग यांचा कोर्स तुमचा झालेला पाहिजे आणि 7 वर्षाचा तुमचा अनुभव पाहिजे. 7 वर्ष किती, 7 वर्षाचा तुमचा अनुभव पाहिजे इथं, ठीक आहे. आता पुढे त्यांनी काय केलेलं आहे, पुढे बाकीच्या गोष्टी दिलेत. एक्झाम पॅटर्न, फी 1000 रुपये 900 रुपये. म्हणजे TCS किंवा IBPS घेईल, शक्यतो TCSच घेईल. बघूया आपण जेव्हा लिंक ओपन होईल ना त्यावेळी आपल्याला कळून जाईल कोण परीक्षा घेणार आहे. 1900 रुपये आहे हे. हा हे पहा, एक्झाम पॅटर्न सगळ्यांचा सारखाच दिलेला आहे. आता एक्झाम सिलेबस डिकोडिंगचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहेत तर ते मिळून जाणार आहे. ओके, बघा सिव्हिल वाल्यांसाठी बघा इथं कोणते बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. याला काय म्हणायचं, नॉन टेक्निकलचा पार्ट. 20 20 10 10 म्हणजे 40 आणि हे 60 म्हणजे 60-40चा पॅटर्न आलेला आहे मित्रांनो. 40 तुमचे टेक्निकल भागावर असतील. म्हणजे सिव्हिल वाल्यांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी इलेक्ट्रिकल, जिथे जिथे जे काही असतील तर ते 100 प्रश्न 200 गुण 120 मिनिटं. तर हा एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हाच पॅटर्न सगळीकडे कॉपी असणार आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही पाहिलं तर तुम्हाला हाच जो पॅटर्न आहे तर तो पाहायला मिळणार आहे. ओके, लक्षात आलं. अरे आता या सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत बघा. 18 ते 38 वगैरे वयाची अट इथं त्यांनी दिलेली. वयाची अट थोडी जास्त ठेवायला पाहिजे कारण की एक्सपिरियन्स तुम्ही मागितलेला आहे. तर एक्सपिरियन्सच्या वेळी बघा हे कागदपत्र वगैरे ते काही एवढं महत्वाचं नाही, ते फॉर्म भरताना मी सांगूच. ओके, तर एवढं सगळ्या काही गोष्टी होत्या मित्रांनो. जिथं जिथं अनुभव सांगितलेला आहे तिथं अनुभव करावा लागेल आणि जिथं प्रिफर्ड म्हटलेलं आहे तिथं लागतो का नाही लागत फॉर्म भरताना तर तो आपण जेव्हा फॉर्मची लिंक सुरू होईल त्यावेळी बघणार आहोत. फॉर्म भरण्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही आपले हे चॅनल जे आहेत तर ते आजच जॉईन करून ठेवा. आणि जे उमेदवार या बॅचेस साठी एलिजिबल असतील तर त्यांनी आपल्या या बॅचेस जे आहेत तर त्या नक्की जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुमचा टेक्निकलचा आणि नॉन टेक्निकलचा अशा दोन्ही भाग व्यवस्थित पद्धतीने कव्हर होतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.